ओम भक्त चिंतामणीश्वराय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे संदेश प्राप्त करण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. स्वामी माऊली तुम्हाला सांगत आहेत, हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. मार्ग खडतळ असेल तू माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा सोडू नको. कुणी साथ देत नसेल तू खचून जाऊ नको. वाटा सापडत नाहीत म्हणून थांबून राहू नको. संपलंय सगळं असं वाटेल, तू निर्णय टोकाचे घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त तू आशा सोडू नको. फक्त तू आशा सोडू नको. असा धीर स्वामी तुम्हाला देत आहेत. म्हणून स्वामी असा तुम्हाला प्रत्येक वेळेस धीर देत राहतील. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, आमच्यावर तुमची कृपा अशीच राहू द्या असं टाईप नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत कुणावर रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका. मित्रांनो, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता मात्र नक्कीच दाखवत जायचं. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी नक्कीच ओळखेल. त्या म्हणजे आपल्या हसण्यामागील ते दुःख असतं ना ते, आणि रागवण्यामागील जे प्रेम आपलं असतं ना ते, आणि आपण शांत राहण्यामागील जे कारण असतं ना ते. ज्याला माहिती असतं ना तो व्यक्ती आपल्या जवळचा असतो आणि खूप जवळचा असतो. म्हणून इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं ना तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र या जमान्यात कधी दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं, हे समजून आपण घेतलं पाहिजे. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल ना, तर एक गोष्ट फक्त तुमच्या मनात ठाम मांडून ठेवा, ते म्हणजे तुमचा हात पकडून स्वामींनी ठेवला आहे आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे आणि स्वामी तुम्हाला परत तिथून फिरू देणार नाही. तुम्हाला ते यश नक्कीच मिळणार आहे. फक्त हार मानू नका. स्वामी सर्व काही ठीक करतील आणि फक्त स्वामींवरच विश्वास ठेवा. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय आणि ते दिवस आपण नक्कीच घालवू सुद्धा. म्हणून दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील, आणि तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच शेवटपर्यंत असेल. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते आता सगळं संपलंय, पण कुठून तरी आपल्याला एक ऊर्जा किंवा बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. याच ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात आणि स्वामी समर्थ कायम पाठीशीच असतात. म्हणून आयुष्यात खूप कष्ट संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो किंवा सर्व दुनिया अचंबित होते. ही स्वामींची कृपा आहे आणि ही कृपा अशीच आपल्यावर बरसत सुद्धा राहणार आहे. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपल्या जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते आणि काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून ही सगळी लीला ही देवाची असते आणि आपण त्यावर ठाम विश्वास फक्त ठेवायचा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, मी तुला नेहमी मार्ग दाखवत असतो, ते कसे ओळखायचे हे तुझ्यावर आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद मला द्या. आणि तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट या जमान्यात कुठेच नीट नाही. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो ना, त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्याची साथ मात्र कधी सोडत नाही आणि सोडणारही नाही.
म्हणून स्वप्न पाहणारे डोळे जरी माझेच असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी, आणि तुम्हीच त्या स्वप्नांना घडवत असता आणि बनवत सुद्धा असता. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधीच आपली होऊ शकत नाही आणि होणार सुद्धा नाही, कारण त्या व्यक्तीजवळ भावना उरलेल्या नसतात. म्हणून आपल्याला फक्त स्वामी आहेत एवढंच फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल आणि ते कदर करत असतील. म्हणून ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात आणि तीच लोक तुम्हाला चुकीचा मार्गही दाखवत असतात. म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलणारी नाती सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारी नाती सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून कितीही खचलो तरी नव्याने सुरुवात करेन, पण हार कधीच मानणार नाही, कारण माझे स्वामी माझ्या सोबत आहेत आणि शेवटपर्यंत त्यांनी मला वचन दिलेलं आहे. म्हणून जे तुमच्या मनात आहे ते उद्या तुमच्या नशिबात पण असेल, फक्त तुम्ही मनापासून प्रयत्न केले पाहिजे. म्हणून या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं आहे. आणि ते माणुसकीचं नातं जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत या जगात सर्व माणुसकी टिकून राहील. म्हणून कुठेतरी केलेलं कुठेतरी आपल्याला फेडावं लागतं आणि कुठेतरी चांगलं केलेलं कुठेतरी त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. म्हणून आपण कर्म फक्त आपली स्वच्छ आणि निर्मळ ठेवायची आहेत आणि निर्मळ कर्म ही करत राहायची आहेत. म्हणून जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुम्ही सहनशक्ती संपते ना तिथे आम्ही असू ना, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि वचन देत आहेत. म्हणून स्वामींना आपण म्हणायचं आहे, ए समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केलाय. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ, आणि माझ्यावर दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ. संकट माझ्यावर आले तरी श्री स्वामी समर्थ, आणि आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन कर आणि प्रेरणा नक्कीच दे. म्हणून क्षण सुखाचे आणि 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे असं चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळी होतील, त्यांना तिथे सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे, असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. आयुष्य आहे असंच चालायचं आणि असंच जगायचं. म्हणून तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे मी, तुला कधी हरू देणार नाही असे स्वामी म्हणत आहेत. आणि या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवणार असणार मी, आणि दाखवेल आणि दाखवत राहील, कारण तू माझी भक्ती करतोस आणि माझं नामस्मरण करतोस. म्हणून मित्रांनो, स्वामींची भक्ती करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यांचं नामस्मरण करणं तर त्याहूनही महत्वाचं आहे. म्हणून जीवनात कधीही दुःख आले तरी आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा नक्कीच स्वामींना सांगा. स्वामी नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि त्या मार्गातून आणि त्या संकटातून तुम्हाला बाहेर नक्कीच काढतील. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत अजिबात नाही. सत्कर्मी माणसाला नक्कीच जीवनात अडचणी येत असतील, पण त्या नक्कीच सुटतात आणि स्वामी त्यांना सोडवतात सुद्धा. म्हणून या उलट जो दुसऱ्याला अडचणीत जो टाकतो ना, त्याची अडचणी ना कधीच संपत नाही आणि आयुष्यभर तो त्यात ग्रासलेला असतो. म्हणून परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवला पाहिजे. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला आपल्याकडे काही उरतच नाही आणि अजिबात आपल्याला कशाची कमीही पडत नाही. म्हणून स्वामी आपली माऊली आहे. स्वामींनी आपल्याला भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेलं आहे. म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, मन काही नकारात्मक बोलू द्या, त्याला स्पष्ट सांगा, अरे म्हणा, माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत आणि ते मी त्यांचा बाळ आहे आणि त्यांनी मला भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेले आहे. हे म्हणा, तो कितीही नकारात्मक बडबड कर, पण मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही. हृदयात अनन्य भक्तीची भावना ठेवून मी फक्त स्वामींवर विश्वास ठेवणार आहे आणि स्वामींवरच माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि म्हणून मी स्वामींवरच विश्वास ठेवतो आणि ते मला कधी विश्वासघात करणार नाहीत हे मलाही ठाऊक आहे. म्हणून मित्रांनो, फक्त स्वामींना तुम्ही देवारात आणून ठेवू नका, त्यांचे नामस्मरण करा आणि त्यांची भक्ती आणि सेवा नक्कीच करा. अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत असते. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते, कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते होईल आणि जे टेन्शन घेऊन तरी काय करणार आहे. म्हणून आपण
आज जे आहे तर उद्या नाही. आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा. आणि आहे त्या परिस्थितीला सामोरे जायला शिका. आणि त्या परिस्थितीला जेव्हा तुम्ही सामोरे जाल तेव्हा तुम्हाला जे काही अनुभव येतील ते चांगलेच असतील. आणि स्वामी तुम्हाला चांगलाच मार्ग दाखवणार आहेत. फक्त तुम्ही स्वामींच्यावर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा आणि स्वामी तुम्हाला सांगत जातील आणि मार्ग नक्कीच चांगला ते दाखवत जातील. म्हणून स्वामी ही खूप महत्वाचे आपल्या शिक्षक आहेत आणि आपल्या जीवनाचे ते करते धरते आहेत. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आपण पुढचे पाऊल ठेवायचे आहे आणि पुढे पुढे चालत राहायचं आहे. कारण जेवढे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून पाऊल पुढे पुढे ठेवाल तेवढे तुम्ही जीवनात अनावश्यक गोष्टींना टाळाल आणि चुकीच्या मार्गाला तुम्ही जाणार नाही. हे नक्कीच वचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे. आणि स्वामी ते आपल्याला तसंही म्हणत आहेत की बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि कायमस्वरूपी मी तुझ्या पाठीशीच राहणार आहे. म्हणून क्षमा ही एक अशी गोष्ट ही जगात आहे जी पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. म्हणून प्रत्येकाला क्षमा करत जा. कारण स्वामी आपल्याला क्षमा करतात आणि ते केल्याने भूतकाळ तोच राहतो पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. आणि ज्या दिवशी मनावर तुम्ही विजय मिळवाल ना त्या दिवशी आपोआप मार्ग तुमचा निघेल. आणि अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतरंगातलं देवपण. एवढं जर संपलं तर मग सर्व काही तुमच्या आयुष्यातून संपून जाईल. म्हणून आयुष्यात स्वतःचं मन शांत करता आले की सगळे गोंधळ आपोआप शांत होऊन जातात आणि आपल्याला जीवनात शांतता मिळत असते. म्हणून स्वतःची किंमत योग्य वेळी कळाली पाहिजे. नाहीतर आयुष्यात होणारा तोटा हा आयुष्यभराच्या कमाईपेक्षा खूप जास्त होऊन जातो. म्हणून नेहमी दुसऱ्याला दोष देणं हा आपलाच एक मोठा दोष असू शकतो. म्हणून आपण आपल्यामधील कमतरता बघायला पाहिजे आणि त्यानुसार आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणून गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढत असते. म्हणून शाळेच्या मार्कांनी नाही. म्हणून आपण नक्कीच रोज जे करतो आणि जे आपण व्यवहार करतो ते आपण समजून घेतले पाहिजे आणि त्यातलं नॉलेज आपण नक्कीच घेतलं पाहिजे. खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यापेक्षा नाही तर आपल्याकडे असलेल्या विचारांमध्ये असतो. आणि जसे तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनत जाता हे देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून वास्तवाशी लढताना खूप गोष्टी गमवाव्या लागतात आणि यश मिळाल्यावर लोक नशिबाकडे बोट दाखवत असतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मनापेक्षा श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि आयुष्यात कोणतीच गोष्ट तुम्हाला अशक्य सुद्धा नसणार आहे. फक्त तुम्ही स्वामींसाठी नक्कीच वेळ काढला पाहिजे. आणि स्वामींसाठी जो व्यक्ती वेळ काढतो स्वामी त्याला नक्कीच भरपूर वेळ देतात. म्हणून मी देवाच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेला आहे. त्याने भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्यांच्या यादीत लिहिलं असेल पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नसेल लिहिलं. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून सुखासाठी पैसा गरजेचा असतो. तेव्हा जेव्हा आपल्या सुखाचा संबंध थेट पैशामुळे येणाऱ्या आनंदातून असतो. पैसा देऊन भेटणारं सुख म्हणजे महागडे मोबाईल, गाडी, नाद आणि आदी खर्च. आणि या गोष्टी नसतील तर आपल्या सुखात काहीच गोडवा उरणार नाही असं आपण गृहीत धरतो. पण जर आपण आपल्या सुखाला या प्रकृतीसोबत, संसारासोबत आणि अध्यात्मासोबत व आपल्या सत्कर्मासोबत जोडून ठेवलं तर या गोष्टी तुम्हाला कधीही दुःखाची झळ बसू देणार नाही व यात कसलाही आधी खर्च होणार नाही. तेव्हा पैसा हा जीवनात एक उद्देशून आलेला असतो. त्यासच आसक्त राहणे व आपले सुख केवळ त्यावरच अवलंबून ठेवणे हा या कलियुगातला सर्वात मोठा शुद्ध मूर्खपणा नक्कीच आहे. आणि तो मूर्खपणा सगळेजण करत आहे. म्हणून सुख फक्त समाधानात आहे आणि समाधान तुम्हाला असेल तर तुम्ही जगातले सर्वात सुखी माणूस असाल. म्हणून आयुष्य न्याय करत नाही. म्हणून अधर्माच्या वाटेवर चालण्याचा विचार आपल्याला सर्वनाश ओढवून घेण्याचा विचार करत असतो आणि तसंच आपण सर्वनाश ओढवून घेत असतो. म्हणून जीवनामध्ये एखाद्याच्या मनात हे जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण नक्की असणे गरजेचे आहे. आणि कोणत्याही गोष्टीचा अतिविचार माणसाचा आनंद नक्कीच हिरावून घेत असतो. आणि ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरीला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची नक्कीच हिंमत ठेवत असतात. म्हणून असं आपण नक्कीच करावं की बरोबरला बरोबर नक्कीच म्हणावं आणि चुकीच्या गोष्टींना नक्कीच समर्थन देऊ नये. म्हणून प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर अपेक्षा नक्कीच तुम्ही कमी मात्र ठेवा. म्हणून न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय आपल्याला अजिबात कळणार नाही. आणि आपल्यावरून जीव ओवून टाकणाऱ्या व्यक्तीसमोर झुकण्यात कसला तो कमीपणा आणि नक्कीच कमीपणा आपण नक्कीच ठेवला नाही पाहिजे. आणि आपण नक्कीच मनापासून सर्वांना सर्व काही दिलं पाहिजे. तो सन्मान असो नाहीतर मग मान असो. म्हणून आत्मसन्मान सोडून लाचारी स्वीकारणं
ही नक्कीच प्रेमाची शेवटची पायरी नक्कीच असते. कोणतंच नातं कधी स्वतःहून संपत नाही. त्याला संपवणारी व्यक्ती ही आपल्या सगळ्यात जवळचीच मात्र नक्कीच असते. म्हणून आनंदाचा उत्सव साजरा करायला क्षणाची नाही तर सुख निर्माण करणाऱ्या मनाची मात्र नक्कीच गरज असते. आणि चूक नसतानाही निव्वळ वाद टाळण्यासाठी मागितलेली माफी हे जीवनातील सर्वोच्च संयमाचे उत्तम असे उदाहरण ठरते. आणि तेच उदाहरण आपण नक्की जोपासले पाहिजे आणि त्याच्यावर विचार सुद्धा केला पाहिजे. म्हणून विजेता वेगळ्या गोष्टी काही करत नाही, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात आणि त्यांनाच आपण वेगळे म्हणत असतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा भगवंत श्री स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी उभे आहेत आणि ते नक्कीच न्याय सुद्धा करतील. म्हणून नातं तुटेल या भीतीने जोडीदाराचं चुकीचं वागणं सहन करायचं नसतं आणि तर आयुष्यात तर त्रासच सहन करावा नक्कीच तुम्हाला लागत असतो. म्हणून ज्यांना आपली किंमत असते आपण पण त्यांनाच नक्कीच किंमत द्यायची आहे. म्हणून जीवनात आपला निर्णय चुकेल या भीतीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय मात्र नक्कीच असतो. म्हणून मिळवणं सोपं असतं, टिकवणं तितकंच कठीण असतं आणि ते टिकवून ठेवणं हे कठीण नक्कीच असतं. कारण त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि खूप आपल्यावर नक्कीच लोड पडत असतो. म्हणून ज्याला स्वतःचं मत नाही त्याला जगात या किंमत नसते. म्हणून स्वतःची चूक मान्य करणाऱ्याची धमक प्रत्येकात नसते आणि स्वतःची चूक मान्य केली तेव्हाच आपण नक्कीच पुढे जात असतो. कारण त्या चुका सुधारून आपण आयुष्य सुधारत नक्कीच असतो. म्हणून आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे, फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये. आणि हे जग परिपूर्ण नक्कीच असेल जेव्हा चांगली माणसं आपल्या वाट्याला येतील. म्हणून माणसाने अहंकारी असू नये पण स्वाभिमानी नक्कीच असावं आणि स्वाभिमान नक्कीच आपल्याजवळ ठेवला पाहिजे, कारण तोही गरजेचाच असतो. म्हणून मिटले होते वाद सारे, मौन सोडायचे राहून गेले, सावरता सारे येत होते, प्रयत्न करायचे राहून गेले. असा पस्तावा करत बसण्यापेक्षा नक्कीच एकदा प्रयत्न आपण करून बघितले पाहिजे. आणि म्हणून आज रस्त्याने जाताना वाटेत लागणाऱ्या माझ्या शाळेनी मला विचारलं, आयुष्याची परीक्षा जास्त अवघड तर नाही ना? मी उत्तर दिलं, कुठलीच परीक्षा कधी अवघड वाटली नाही. फरक फक्त इतकाच आहे, पूर्वी दप्तराचं ओझं असायचं पाठीवर, आता अपेक्षांचं ओझं असतं आणि ते ओझं घेऊन आपण नक्कीच आयुष्यामध्ये भटकत असतो आणि फिरत सुद्धा असतो. म्हणून थांब म्हणून थांबेल ती वेळ कसली, जा म्हणून जातील ती संकट कसली, सावर म्हणून सावरेल तो तोल कसला, ऐक म्हणून ऐकेल तो हट्ट कसला, उजळ म्हणून उजळेल ते नशीब कसलं आणि बहर म्हणून बहरेल ते आयुष्य कसलं. म्हणून त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील. म्हणून आयुष्यात काही उत्तरं शोधून सापडत नाहीत, वेळ आली की ती आपोआप मिळून जातात आणि आपोआप आपल्याला ती काहीतरी ज्ञान मात्र देऊन जातात. म्हणून शब्द देणं सोपं असतं, ते कृतीतून सिद्ध करणं तितकंच अवघड असतं. म्हणून बोलणं भरपूर सोपं असतं पण करणं त्याहीपेक्षा कठीण मात्र असतं. म्हणून चुका सुधारण्याची संधी आयुष्य प्रत्येकाला देत असतं आणि प्रत्येकाच्या चुका या घडत असतात आणि होत असतात. म्हणून त्या चुका सुधारून आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे. आणि मनातलं सारं सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस नक्कीच आपल्या आयुष्यात पाहिजे आणि तो माणूस कमवायला नक्कीच आपल्याला चांगले प्रयत्न मात्र करावे लागतील. म्हणून आपणही चुकू शकतो हे मान्य करणं सगळ्यांना जमत नाहीत आणि ते जमण्यासाठी नक्कीच तुमचं मनही मोठं असावं लागतं. म्हणून स्वीकारता यायला हवं की तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नेहमी योग्य असालच असं नाही. प्रत्येक प्रसंगी प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी हजर राहता येईलच असं नाही. प्रत्येक अडचणीत प्रत्येक समस्येत नेहमीच कुणीतरी धावून येईल असं नाही. प्रत्येक निर्णयात प्रत्येक आनंदात नेहमी सर्वांनी साथ मिळेल असं नाही. प्रत्येक इच्छा प्रत्येक हेतू नेहमीच पूर्ण होईल असं नाही. प्रत्येक मत प्रत्येक विचार नेहमी समोरच्याला पदतीलच असं नाही. पण प्रत्येक कष्टाचं प्रत्येक तपस्येचं नेहमी फळ मिळेलच असंही नाही. म्हणून राग द्वेष सुख दुःख कित्येक छटा आहेत भावनांच्या. आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात जाईलच असं नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि नक्कीच प्रेमाने जगा. म्हणून कोण कुठली माणसं ऐन वेळी मदतीला धावून येतात आणि आपली म्हणून जपलेली माणसं ओळख देखील नाकारतात. असंही तुमच्या आयुष्यात होणार आहे आणि अनुभव प्रत्येकाला येत मात्र नक्कीच असतो. म्हणून ज्या शब्दातच प्रचंड आपलेपणा असतो ते मन असतं आणि जे कधीही आपल्याला सोडून जाणारं नसतं ते मन असतं आणि ज्यावर फक्त आपण राज्य करू शकतो ते मन असतं. एखाद्याच्या अपराधालाही माफ करायला भाग पाडतं ते आपलं मन असतं आणि जे आपल्यापासून कोणी कधी हिसकावू शकत नाही ते आपलं मन असतं. आणि ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते ते मात्र नक्कीच मन असतं. म्हणून समोरची व्यक्ती ऐकणारी असेल तर समजावण्यात हरकत काय आणि ती जर ऐकतच नसेल तर समजावून उपयोग तरी काय.
आणि या दोन गोष्टी समजल्या की तुम्ही आयुष्यातली गणित मात्र नक्की समजून जाल. म्हणून आयुष्याचं पुस्तक त्याच गणितांनी गुंतागुंत न सुटणारी समीकरणे आणि अनुत्तरित बेरीजांची भ्रांत आहे आणि असंख्य रेषा त्यात गुरफटलेले त्रिकोण आणि चौकोन आणि अकल्पित रचनांचा पेच सोडणार नाही तो कोण. म्हणून सूत्रांचाही साऱ्या गोंधळ असतो आणि तो उडतो आणि क्षणात सारी समीकरणांचं कोलमडतात. मग जुळून आलेले गणित पण ऐन वेळी पाठ फिरवतात. आता नको ते हिशोब आणि नको ते प्रमाण. उत्तर ज्यांची आधीच ठरलेली आहे. शून्यातून सुरू केलाय हा प्रवास, शेवटी शून्यात जाऊनच संपणार आहे. आणि शेवटी माणसाला वर काही घेऊन जायचं नाही आणि तो घेऊन जाऊही शकत नाही. फक्त त्याला या जीवनात चांगलं जगायचंय आणि चांगलं वागायचंय, एवढंच फक्त तो चांगल्या प्रकारे करू शकतो. आयुष्यात मित्रांनो, अपयशाला अपयश येईपर्यंत लढायचं आणि अपयश टकू शकतं तू नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. माणसाने अहंकारी असू नये, पण स्वाभिमानी नक्कीच असलं पाहिजे. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार मात्र आपल्या मनामध्ये आपण महत्वाचा ठरत असतो आणि तो आपण निश्चित चांगला करायचा आहे. म्हणून काही नात्यांचं आयुष्य अपेक्षेपेक्षा फार कमी असतं आणि ते अपेक्षाही त्यात कमीही असतात. म्हणून वय हळूहळू माणसाला हेही शिकवतं की कठीण क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं आणि चांगल्या क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं. म्हणून प्रवास करत असताना ट्रेन्स येतात जातात, तशीच माणसं येतात आणि जातात. जी थांबतात ना ती आपले असतात आणि जी थांबत नाही ते आपल्यासाठी आलेच नसतात. एवढं फक्त आपण समजून घ्यायचं आहे, म्हणजे मार्ग आपला मोकळा होईल. म्हणून आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असणं यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते. आणि ती आधाराची भावना आपल्याला गावाकडे नक्कीच बघायला मिळते आणि गावाकडचं ते प्रेमही आपल्याला बघायलाही मिळत असतं. म्हणून आयुष्य सुंदर आहेच, फक्त कुठे बोलायचं आणि कुठे थांबायचं हे फक्त आपल्याला समजायला हवं. आयुष्य सुंदर आहेच, फक्त किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे फक्त आपल्याला समजायला हवं. म्हणून ते समजलं की आपण सर्व काही गोष्टी निवांत समजून जाऊ आणि आपल्याला सर्व काही जमायला लागेल. म्हणून हतबल परिस्थितीचा सर्वात पहिला वार हा माणसाच्या आत्मसन्मानावर होतो, एवढं मात्र निश्चित आहे. कारण त्याच्याकडे नक्कीच पैसे नसतात आणि धन दौलतही नसते. म्हणून प्रामाणिकपणा शिकवायचा नसतो, तो असावाच लागतो. त्यात टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो, हेही तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येकाला वाटतं समोरच्याने मला समजून घ्यावं, पण आपण समोरच्याला किती समजून घेतो याचं आत्मपरीक्षण कुणीही करत नाही. प्रत्येकाला वाटतं समोरच्याने माझं ऐकून घ्यावं, पण आपण समोरच्याचं किती ऐकून घेतो याचं आत्मपरीक्षण कुणी करतच नाही. म्हणून समोरच्याने मला मान द्यावा, पण आपण समोरच्याला किती मान देतो हेही आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून कुणालाही बदलण्याचा खटापट माणसाने करू नये. असह्य झाल्यास अलिप्त व्हावा, पण उपदेशक होऊ नये, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सुधरा, ते आपोआप नक्की सुधारतील. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. मरणाची भीती मनात ठेवून जगायचं राहून जायला नको. आत्ता आहे आत्ता नाही अशीच आपली गत असते. कुणासाठी कुणीही तसे फार कधी थांबत नसते. मनात असेल ते बोलून टाकावं, बोलायचं राहून जायला नको. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको, हसायचं राहून जायला नको. म्हणून कधी हसायचं विसरू नका आणि जीवनामध्ये फक्त तुम्ही आनंदाने हसत राहा. दुसऱ्याला दोष देताना स्वतः सुद्धा आरसा नक्कीच पाहावा आणि त्या आरशात आपण कसे आहोत हे आपण ओळखलं पाहिजे. म्हणून नातं तुझं, वाद तुझा, ताणायचं की सोडायचं हे तूच ठरव. प्रतारणा तुझी, अपमान तुझा, विसरायचं की पेटायचं हे तू ठरव. साथ तुझी, माणसं तुझी, तोडायची की जोडायची हे तूच ठरव. त्रागा तुझा, अश्रू तुझे, पचवायची की दाखवायचे हे तूच ठरव. द्वेष तुझा, राग तुझा, ठेवायचा की गिळायचा हे तुझं ठरवायला हवं. म्हणून जीवनामध्ये अपेक्षा करणं चुकीचं नसतं. ज्यांच्याकडून करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून विश्वास ठेवणं चुकीचं नसतं. ज्याच्यावर ठेवतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. आधार देणं चुकीचं नसतं. ज्याला देतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. मदत करणं चुकीचं नसतं. ज्याची करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण भरलेलं आहे. फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये आणि ती झाली तर मग आपल्याला नक्कीच आपल्याला संकटांना सामोरे जावं लागतं. म्हणून कोसळायला स्वप्नांचे इमले जरी सारे, वास्तवाची एक फुंकर पुरेशी असते. नियतीच्या अजब खेळामध्ये कल्पनेला कुठेही स्थान मात्र नसते. म्हणून कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमीच सुख देऊन जातं. म्हणून मौन नेहमी शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं. शब्दांना पकडून आपल्याला वाद घालता येतो, पण मौनाला गुन्हेगार कसं ठरवणार हे आपल्याला नक्कीच समजत नाही. म्हणून हे दिवस सुद्धा जातील,
तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून नक्कीच हारू नको. जीवनात भरपूर काही आपल्याला करायचं आहे, म्हणून माणसं जीवनात येतात आणि निघूनही जातात. सोबत फक्त तीच राहतात जी तुम्हाला तुम्ही आहे तसे गुण दोषासहित स्वीकारतात आणि नक्कीच ते तुमच्यासाठी प्रयत्नही करत असतात. म्हणून शब्द झाले अधीर होते, म्हणून व्यक्त करायचे राहून गेले. भावनाही जुळल्या होत्या, उलगडायचे तेवढे नक्कीच राहून गेले. शब्द जर अर्थांना नेहमीच पूर्णपणे न्याय देऊ शकले असते तर नात्यांमध्ये गैरसमज कधी निर्माण झालेच नसते. शब्द जर स्वतःचा तोल स्वतः सावरू शकले असते तर मनावर आघात कधीच झालेच नसते. शब्द जर दुःख, वेदना, यातना व्यक्त करू शकले असते तर डोळ्यांमध्ये अश्रू कधीच आलेच नसते. शब्द जर स्वतःच्या मर्यादा स्वतःच ठरवू शकले असते तर नात्यांमध्ये दुरावे कधीच मात्र आले नसते. हेही तितकंच खरे आहे. म्हणून स्वतःच्या खिशाला न परवडणारी स्वप्न फक्त आपण नक्कीच आपला जवळचा व्यक्ती विकत घेऊ शकतो आणि तो आपल्याला ते नक्कीच देऊ शकतो. म्हणून लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तरी लोक ना तुमच्या आनंदात असतात ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला ना हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्य जगायचं थांबवायचं नाही. परिस्थिती आपल्या हातात नसली तरी त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि तिथे आनंद नक्कीच आपल्याला राहायचा आहे. म्हणून भावणं सोपं, निभावणं कठीण असतं. भाळणं सोपं पण सांभाळणं मात्र नक्कीच कठीण असतं. म्हणून अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्ती नक्कीच चुकीची असूही शकते आणि नसूही शकते. हे ठरवायला तुम्ही जबाबदार असले पाहिजे आणि तुम्हीच त्यासाठी जबाबदारही असता. म्हणून परिस्थितीच्या शिकवणीला वयाचे बंधन नसते. आपल्याला कधीही अनुभव येत असतो आणि त्या परिस्थितीला आपल्याला नक्की सामोरेही जावे लागत असते. म्हणून काहीतरी करून दाखवण्याची धडपड माणसाला कधीच स्वस्थ बसू देत नाही आणि तो प्रयत्नच करत असतो. म्हणून माणूस बदलत नसतो. कालांतराने स्वभाव उलगडत जातो आणि तो माणूस आपल्या लक्षात येत जातो आणि त्या माणसाचा स्वभावही त्याप्रमाणे बदलत जात असतो. म्हणून परिस्थिती कशी असो, मनस्थिती मजबूत ठेवता यायला हवी आणि मन मात्र नक्कीच स्ट्रॉंग असलं की आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे नक्कीच जाऊ शकतो. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार मात्र खूप महत्वाचा असतो आणि तो विचार आपण चांगल्या पद्धतीने करायचा आहे. म्हणून कोण कुठली माणसं ऐनवेळी मदतीला धावून येतात आणि आपली म्हणून जपलेली माणसं ओळख देखील नाकारतात. हेही तितकंच तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्या मनाला नक्कीच आपण रोखलं पाहिजे की आपण चांगली माणसं आपल्या मनामध्ये नक्की स्वीकारू शकू आणि चुकीची माणसं दूर आपण ढकलू शकू. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ती माणसं नेहमी समाधानातच असतात आणि ती कायम सुखी असतात, कारण त्या कोणत्याच प्रकारच्या गरजा आपल्या मनात ठेवत नाही. म्हणून किती उन्हाळे बघितले यापेक्षा किती चटके झेलत वाटा शोधल्या यावर तुमचा अनुभव ठरतो. म्हणून किती पावसाळे बघितले यापेक्षा किती चिखल तुडवत प्रवास केला यावर तुमचा अनुभव ठरतो. किती हिवाळे बघितले यापेक्षा किती कडाक्यात तग धरून उभे राहिलात यावर तुमचा अनुभव मात्र नक्कीच ठरत असतो. म्हणून परिस्थिती ओढात आणायची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी आयुष्यात मात्र पडत नाही. त्याला सर्व काही मिळत असतं आणि स्वामी त्याला सर्व काही देतही असतात. म्हणून हसलो म्हणजे सुखात आहे असे नाही, हसलो म्हणजे दुखले नव्हते असे नाही, हसलो म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे, म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही. म्हणून आपण जो व्यक्ती हसत असतो तो कायम सुखात असतो असा त्याचा अर्थ होत नाही. तो दुःखातही असू शकतो आणि त्यामागे भरपूर कारणेही असू शकतात. म्हणून शांत आहे याचा अर्थ असा नाही की काही बोलताच येत नाही, ऐकून घेतो याचा अर्थ असा नाही की उत्तर देऊ शकत नाही. म्हणून आपण असा तर्क लावायचा नाही की समोरचा संयम बाळगतो म्हणजे असा अर्थ नसतो की प्रतिकार तो करू शकत नाही. तो दुर्लक्ष करतो म्हणून तो त्याचं लक्षच नाही असं असू शकत नाही. आणि चांगुलपणाने वागतो म्हणून त्याला माणसं ओळखता येत नाही असं ते असू शकत नाही. कारण तो व्यक्ती निर्मळ मनाने आपल्याशी बोलत असतो आणि निर्मळ मनाने आपल्याशी वागतही असतो असंही असू शकतं. म्हणून संकट येत राहतील तू फक्त लढायला शिक, वार होत राहतील तू परतवायला शिक, दोष दिले जातील तू ठाम राहायला शिक, तिरस्कार होत राहील तू दुर्लक्ष करायला शिक, कोडी पडत जातील तू उलगडायला शिक, परिस्थिती बदलत जाईल तू स्वीकारायला शिक, नाती विस्कटत जातील तू आवरायला शिक, हात सुटत जातील तू सावरायला शिक, अनुभव मिळत जातील तू बदलायला शिक. आयुष्य सुंदर आहे तू पुरेपूर मात्र फक्त जगायला शिक. म्हणून माणूस किती आत्मकेंद्रीय असला तरी त्याचा अहंकार नात्यापेक्षा मोठा असू शकत नाही. म्हणून नाती कायम मोठीच असतात आणि आयुष्यात सगळ्या गोष्टींना पर्यंत पर्याय असतो, पण लोकांना कठीण पर्याय नको असतो आणि तो कठीण पर्याय ते निवडत सुद्धा नाही, कारण ते चांगल्या प्रकारे चांगला पर्याय हा निवडत असतात. म्हणून तुम्ही केव्हा बरोबर होता हे कोणीच लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकलात
हे मात्र सर्वांच्या लक्षात येतं, सर्वच लक्षात ठेवत असतात. म्हणून माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून मात्र ठेवत असतात. म्हणून चालत असतील सगळे रुळालेल्या वाटेंनी पुढे, पण मला मात्र माझी वाट स्वतः निर्माण करायची आहे. रेखाटत असेल नियती आयुष्याची रांगोळी, पण रंग मात्र त्यात मला माझ्या आवडीचे भरायचे आहे. असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. आणि असा विचार करत तुम्ही नवीन आयुष्य हे नक्कीच पणाला लावत असता आणि नवीन आयुष्य तुम्ही बनवत सुद्धा असता. म्हणून न उमगले कधी दडलेले शब्दात भाव सारे, सरले कैक उन्हाळे, सावरत अलगद आठवणींचे पसारे. आणि असे आठवणी आपल्या आयुष्यात असतात आणि त्या आठवणी आपण जपत सुद्धा असतो आणि त्या आपल्या ध्यानात सुद्धा असतात. पण फक्त आपल्या ध्यानात श्री स्वामी समर्थांचा चेहरा असला पाहिजे आणि त्यांचा विचार आपण या आयुष्यामध्ये केला पाहिजे. कारण त्यांचा विचार कराल की तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि प्रगतीच्या पथावर तुम्ही नक्कीच पोहोचाल. म्हणून स्वामींचे असे संदेश आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नक्कीच विसरू नका. आणि नक्कीच स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर असाच बरसत राहावा ही स्वामींचरणी प्रार्थना. अन्य मनुष्याप्रमाणेच मूर्ख व्यक्ती देखील 2 पायांचाच असतो, परंतु तो प्रत्यक्ष रूपाने अन्य मनुष्यांप्रमाणे असून सुद्धा पशुसारखा असतो. भले त्याचे 2 पाय आहेत, परंतु तो श्रेष्ठ व्यक्तीला त्याच प्रकारे कष्ट देत असतो जसा शरीरात टोचलेला काटा शरीराला कष्ट देत राहतो. म्हणून मूर्ख व्यक्तीला 2 पायांचा पशु मानायला पाहिजे, कारण तो आपल्या अशुद्ध वाणीने तसेच अशुद्ध आचरणाने लोकांच्या मनामध्ये त्याच प्रकारचे कष्ट उत्पन्न करत राहतो. जसा शरीरामध्ये टोचलेला काटा प्रत्येक वेळेस एक विशेष प्रकारची वेदना नक्कीच माणसाला देत राहतो. म्हणून सुंदर रूपाचा तारुण्याने युक्त उच्च कुळामध्ये जन्मल्यावर देखील विद्या नसलेला मनुष्य सुगंधरहित पळसाच्या फुलाप्रमाणे असतो. म्हणून जर एखाद्या व्यक्तीने चांगल्या कुळामध्ये जन्म घेतला आहे आणि दिसण्यामध्ये देखील ती व्यक्ती सुंदर आहे, परंतु जर त्याच्याजवळ विद्या नसेल तर त्याची स्थिती देखील पळसाच्या त्याच फुलासारखी होते जे गंधरहित असते. म्हणून पळसाचे फूल दिसायला सुंदर आणि मोठे असते, पण जेव्हा लोकांना समजते की त्याला कोणत्याच प्रकारचा वास नाहीये, तेव्हा ते पळसाच्या फुलाची अपेक्षा म्हणजेच ते उपेक्षा करून ठेवतात आणि त्यांना ते नको असतं. म्हणून कोकिळेचे सौंदर्य तिच्या स्वरामध्ये आहे, तिच्या गोड आवाजामध्ये असते. म्हणून स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या प्रतिव्रता होण्यामध्ये असते, कुरूप लोकांचे सौंदर्य त्यांच्या बुद्धिमान होण्यामध्ये असते आणि तपस्व्यांची सुंदरता त्यांच्या क्षमताशीलतेत असते. म्हणून याचा भावार्थ हा आहे की व्यक्तीचे सौंदर्य त्यांच्या गुणांमध्ये लपलेले असते. जसे कोकिळा आणि कावळा दोन्ही रंगाने काळे असतात, परंतु कोकिळेचा गोड आवाज सर्वांनाच आवडतो, पण हा तिचा गोड आवाजच तिचे सौंदर्य आहे. त्याचप्रमाणे एक पती त्याच स्त्रीला सुंदर मानतो जी प्रतिव्रता आहे, आणि याचा अर्थ असा आहे की स्त्रीचे सौंदर्य तिच्या प्रतिव्रता धर्मात आहे. म्हणून दिसायला कुरूप असलेली व्यक्ती सुद्धा तिच्या बुद्धिमत्तेमुळे आदराला प्राप्त ठरते आणि तप करणाऱ्या व्यक्तींचे सौंदर्य तिच्या क्षमतेशील गुणांमध्ये असते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जर एखाद्या व्यक्तीचा त्याग करून कुळाचे कुटुंबाचे रक्षण होत असेल, तर प्रगती होत असेल आणि सुख शांती मिळत असेल, तर त्या व्यक्तीला नक्कीच तुम्ही सोडून द्यावे आणि त्याचा त्याग करावा. त्याच प्रकारे एका गावाला सोडून दिल्याने जिल्ह्याचा विकास होत असेल तर त्या गावाला सोडून देणे चांगले असते. आणि याच प्रकारे आत्म्याच्या प्रगतीसाठी सर्व भूमंडळाचा देखील त्याग करायला पाहिजे. आणि चाणक्याच्या या श्लोकाचा मूळ भाव हाच आहे की जर थोडासा त्याग करून अधिक लोकांना सुख केले जाऊ शकत नसेल आणि असेल ना, तर छोटासा त्याग करताना डगमगू जाऊ नये. आणि श्लोकाच्या शेवटच्या भागात चाणक्याने जी गोष्ट सांगितली आहे ती अतिशय महत्वाची आहे की जर व्यक्ती स्वतःच्या प्रगतीमध्ये एखाद्या गोष्टीची बाधा समजत असेल तर तिचा त्याग करण्यामध्ये अजिबात वेळ घालू नये. आणि जर त्याला संसारातल्या बहुमूल्य गोष्टींचा त्याग करावा लागत असेल तर स्वतःच्या प्रगतीसाठी त्याचा त्याग अवश्य करावा. आणि उद्योग म्हणजेच पुरुषार्थ करणारी व्यक्ती गरीब होऊच शकत नाही. देवाच्या नावाने जप करीत राहिल्याने माणूस पापामध्ये विलीन होत नाही, मौन राहिल्याने भांडणे होत नाहीत. तसेच जी व्यक्ती जागरूक म्हणजे सतर्क असते तिला कशाचीच भीती सुद्धा वाटत नाही. आणि जी व्यक्ती अखंड परिश्रम करते तिची गरिबी आपोआप दूर होते आणि कष्ट करून आपण आपले भाग्य बदलू शकतो. आणि जी व्यक्ती ईश्वराचे सदैव स्मरण करते आणि देवाला सदैव आपल्या हृदयात सामावून ठेवते ती व्यक्ती वाईट कार्य करण्यास कधीच प्रवृत्त होत नाहीत. आणि श्लोकाच्या दुसऱ्या भागात चाणक्य म्हणतात की मौन राहण्याने भांडण होत नाही. याचा अर्थ असा आहे की भांडणे मिटवण्यासाठी माणसाने शांत राहणे नक्कीच आवश्यक आहे आणि ही गोष्ट सर्वांना लागू होते. आणि जी व्यक्ती सावध राहते व आपल्या कामात सतर्क राहते तिला कोणत्याच प्रकारची भीती वाटत नाही व शंका येत नाही. आणि ज्या व्यक्ती आळशी बेसावध असतात, चुका करतात, त्यांचे फार मोठे नुकसान नक्कीच मात्र होत असते. म्हणून अतिशय सुंदर असल्यामुळे सीतेचे अपहरण झाले आणि जास्त अभिमानामुळे रावण मारला गेला आणि जास्तीत जास्त दान केल्याने बळीराजाला नंतर खूप कष्ट पडले. म्हणून चाणक्य म्हणतात
की कोणत्याही कामाचा अतिरेक करू नये. अतिचा सर्व ठिकाणी त्याग केला पाहिजे. चाणक्याने या ठिकाणी इतिहास प्रसिद्ध उदाहरणे देऊन आपल्याला समजावले आहे की प्रत्येक कार्याची एक मर्यादा असते. जर एखादी गोष्ट मर्यादे पलीकडे गेली तर त्या व्यक्तीला दुःख होते. आणि सीता अत्यंत रूपवती होती, त्यामुळेच तिचे अपहरण झाले. रावण अत्यंत बलवान, शक्तिमान आणि संपन्न राजा होता, पण त्याच्या अभिमानाने पूर्ण मर्यादा पार केल्यामुळे त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले. म्हणून बळीराजाची गोष्ट सर्वांना माहिती आहे. तो अत्यंत दानशूर होता आणि त्याच्या दानामुळे त्यांची कीर्ती जेव्हा संपूर्ण जगामध्ये पसरायला लागली तेव्हा देवता देखील चिंतित झाले. तेव्हा भगवान विष्णूने वामन रूप धारण करून त्याच्याकडे 3 पावलं जमीन मागितली आणि बळीचे गुरु शुक्राचार्यांनी त्याला सावध देखील केले. परंतु बळीने त्याचे सांगणे न ऐकता वामनाचे म्हणणे मान्य केले आणि वामनाने 3 पावलामध्ये पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ हे तिन्ही पादांकृत करून बळीला भिकारी बनवले. आणि या सर्व उदाहरणांचा भावार्थ हाच आहे की व्यक्तीने आपल्या मर्यादेमध्ये राहावे आणि त्याने प्रत्येक ठिकाणी अतिचा त्याग नक्कीच करायला हवा. म्हणून शक्तिशाली लोकांसाठी कोणतीच गोष्ट कठीण नसते, व्यापाऱ्यांसाठी कोणतीच स्थान लांब नसते आणि विद्वान लोकांसाठी कोणताच देश हा विदेश नसतो. आणि जी व्यक्ती मधुर भाषी आहे त्यांना कोणीच परके नसते, हे देखील तितकेच खरे आहे. म्हणून ज्या लोकांकडे सामर्थ्य आहे त्यांना कोणतेच काम अवघड नसते आणि प्रत्येक काम ते अगदी सहजतेने करू शकतात. आणि व्यापारी लोक आपल्या व्यापारासाठी लांब लांबच्या देशांमध्ये जातात आणि त्यांच्यासाठी कोणतेच गाव, देश, स्थान दूर नसते. म्हणून विद्वान लोकांसाठी कोणताही देखील देश परदेश नसतो. तो कुठे गेला तरी त्याच्या विद्वत्तेमुळे तेथे देखील त्याला सन्मान प्राप्त होईल. आणि त्याचप्रमाणे गोड बोलणारी व्यक्ती परक्या माणसांना सुद्धा आपलेसे करून घेते आणि त्यांच्यापैकी परके कोणीच नसते आणि सर्व आपलेच होतात. म्हणून ज्या प्रकारे सुगंधित फुलांनी भरलेला एकच वृक्ष जसा पूर्ण जंगलात सुगंधित करतो, त्याच प्रकारे सद्गुणी पुत्रांमुळे वंशाची शोभा नक्कीच वाढत जाते. अनेक लोकांना अनेक पुत्र अथवा अपत्य असतात, परंतु त्यांच्या अधिक संख्येमुळे कुटुंबाचा सन्मान वाढत नाही, कुळाचा सन्मान वाढत नाही. कुळाचा सन्मान वाढवण्यासाठी एकच सद्गुणी पुत्र असा पुरेसा असतो. म्हणून धृतराष्ट्राच्या 100 पुत्रांमध्ये एक देखील असा निघाला नाही ज्याचे सन्मानाने स्मरण केले जात असते आणि अशा 100 पुत्रांचा नक्कीच फायदा झालाही नाही. म्हणून ज्या प्रकारे एका वाळलेल्या वृक्षाला आग लागल्यास संपूर्ण जंगल जळून राख होऊ शकते, त्याच प्रकारे एक मूर्ख आणि कुपुत्र नक्कीच संपूर्ण कुळाला नक्कीच नष्ट करू शकतो. म्हणून जसा जंगलातील एका वाळलेल्या झाडाला आग लागल्यावर पूर्ण जंगल जळते, त्याच प्रकारे नक्कीच आपल्यामध्ये एक दुर्गुण असला की तो आपल्या संपूर्ण चांगल्या शरीराचा नाश करून टाकत असतो आणि आपले सगळे गुण तो झाकून टाकत असतो. म्हणून दुःख देणाऱ्या, हृदयाला जाळणाऱ्या अनेक पुत्रांना जन्म देण्यात नक्कीच फायदा नसतो. म्हणून जेव्हा मूर्ख लोकांची पूजा होत नाही, जेथे अन्नधान्यांची कमतरता नसते, जेथे पती पत्नीमध्ये कोणत्याही प्रकारचा कलह, भांडण, तंटा होत नाही, अशा जागी लक्ष्मी स्वतः येऊन निवास करायला लागते. आणि या श्लोकाचे सार असे आहे की जे लोक मूर्ख लोकांच्या ऐवजी गुणवान लोकांचा आदर सन्मान करतात, आपल्या गोदामामध्ये उच्च प्रकारच्या अन्नधान्यांचा संग्रह करून ठेवतात आणि ज्या लोकांच्या घरात पती पत्नीत भांडण, तंटा, वाद, मतभेद होत नाही, त्या लोकांची संपत्ती आपोआप नक्कीच वाढायला लागत असते. म्हणून आचार्यांनी विशेषतः मानवाचा आचार व चारित्र्याच्या संबंधी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की चांगल्यात चांगले कुळामध्ये कुठे ना कुठेतरी कोणत्या तरी प्रकारचा दोष असतोच आणि जगात असा कोणताच पुरुष नाही ज्याला कधीच कोणता रोग झाला नाही. सर्वांमध्ये कोणते ना कोणते तरी व्यसन देखील असतेच आणि या जगामध्ये कायमचे सुख कोणाला मिळते, अर्थात कोणी नेहमी सुखी राहू शकत नाही. कधी ना कधी तो कष्टामध्ये पडतोच. म्हणून महान व्यक्तींना आणि धर्माज्ञांना अनेक कष्ट सहन करावे लागतात आणि हे सर्व जगाचे नियम आहे. चाणक्याने मान्य आहे की मनुष्याच्या आचार वागण्यावरून, बोलण्यावरून, दुसऱ्यांना मान सन्मान देण्यावरून त्यांच्या कुळाच्या वैशिष्ट्यांचे ज्ञान नक्कीच आपल्याला होत असते. आणि आचार्यांनी म्हणणे आहे की नक्कीच तुम्ही एक गोष्ट करायला पाहिजे की तुम्ही कधी खोटे बोलू नये आणि खोटेपणाची भाषा तुम्ही नक्कीच करायला नाही पाहिजे. म्हणून चाणक्यांचा विश्वास आहे की मनुष्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही प्रमुख गोष्ट आधीपासूनच निश्चित झालेल्या असतात. अर्थात तो किती वर्षापर्यंत जिवंत राहील, कशा प्रकारची कर्म करेल, त्याला धन इत्यादींची प्राप्ती कशी होईल, तसेच तो किती शिक्षण प्राप्त करू शकेल. म्हणून या श्लोकात स्पष्टपणे की या सर्व गोष्टी पूर्व निर्धारित असतील आणि पण त्यांचा आधार त्या व्यक्तीचे कर्मच असते. म्हणूनच त्याने कर्म करणे कधीही सोडू नये, कारण मनुष्याच्या जीवनामध्ये कर्म सर्वात श्रेष्ठ आहे. आणि आपल्या अन्नशास्त्रांमध्ये देखील म्हटले आहे की व्यक्तीचे प्रथम कर्तव्य कर्म आहे आणि कर्म करणे आहे. म्हणून त्याने आपल्या शिक्षण आणि बुद्धीच्या अनुरूप श्रेष्ठ कर्म करीत राहायचे आहे. आणि चाणक्याच्या अनुसरून या 5 गोष्टी भलेही पूर्व निर्धारित असतील, परंतु त्यांनी कोठेही असे सांगितलेले नाही की या कारणासाठी व्यक्तीने कर्माचा त्याग करावा. आणि गीतेचा संदेश देखील कर्मण्येवाधिकारस्ते
हे असं आहे असं सांगतं. म्हणून मुले, मित्र, बंधू, बांधव हे सर्व साधू संतांपासून लांब होतात. परंतु जे लोक साधूंच्या सांगण्यावरून आपले जीवन जगतात, त्यांचा सत्संग करतात आणि त्यांच्या सांगण्यावरून आचरण करतात, त्यांच्या अशा वागण्याने त्यांना पुण्य मिळते आणि त्यांच्या वंश कुटुंब घडतात. याचा अर्थ चाणक्याने म्हणणे आहे की ते जिवलग सज्जन पुरुषासारखे आचरण करतात आणि त्याने संपूर्ण कुटुंबाला प्रसिद्धी नक्कीच मिळत असते. जसे मासोळी आपल्या पिलांना पाहून मादी कासव लक्ष ठेवून आणि पक्षींनी आपल्याला पिलाला स्पर्श करून त्यांचे पालन पोषण करतात आणि त्याच प्रकारे साधू सज्जन आणि श्रेष्ठ पुरुषांच्या संगतीने मानवाचे पालन पोषण होत राहते. अर्थात त्यांची संगतच मनुष्याचे पालन पोषण नक्कीच करत असते. म्हणून भावार्थ हा आहे की मनुष्याची प्रगती सत्संगामुळेच होते आणि मासोळी आपल्या पिलांवर लक्ष ठेवते आणि त्यांची देखभाल करते आणि कासवाची मादी आपल्या मुलांची काळजी घेते आणि पक्षी चोच यांच्या अथवा आपल्या पंखाच्या स्पर्शाने पिल्लांची लाड करते आणि अशा प्रकारे त्यांचे पालन पोषण होते. आणि चाणक्य येथे म्हणतात की मनुष्याच्या पालन पोषणाचे कार्य श्रेष्ठ पुरुषांच्या सहवासाने नक्कीच होत असते आणि जोपर्यंत हे शरीर स्वस्थ व निरोगी आहे, जोपर्यंत मृत्यू येत नाही, तोपर्यंत व्यक्तीला आपल्या कल्याणासाठी धर्मयुक्त आचरण अर्थात पुण्य कर्म करायला पाहिजे. पण जेव्हा मृत्यू होईल त्यावेळी तो काही देखील करण्यामध्ये असमर्थ असेल आणि अर्थात काही देखील करू शकणार नाही. म्हणून कोणाला जे माहीत नसते की केव्हा त्याचे शरीर रोगांनी घेरले जाईल आणि त्याला हे देखील माहिती नसते की मृत्यू केव्हा होणार आहे. म्हणून मनुष्याने कर्तव्य आहे की तो जोपर्यंत जिवंत आहे त्याने जास्तीत जास्त पुण्य कर्म करावीत. कारण प्राण उडून गेल्यावर शरीराचा केवळ मातीचा ढिगारा राहतो आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शक्ती नसते की ते काही करू शकेल आणि काही बनवू सुद्धा शकेल. म्हणून शिक्षणामध्ये कामधेनूचे गुण असतात, त्यामुळे वेळे आधीच फळांची प्राप्ती होते आणि परदेशामध्ये शिक्षण आईसारखे रक्षण करते आणि कल्याण नक्कीच करते. म्हणून शिक्षणाला गुप्तधन म्हटले गेले आहे आणि गुप्तधन ते असते की ज्याचा मनुष्य संकटकाळी फायदा घेऊ शकेल. म्हणून चाणक्याने शिक्षणाला गुप्तधन म्हटले आहे आणि त्याला कामधेनूची उपमा दिली आहे. म्हणून कामधेनू तिला म्हणतात जिच्यापासून मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला त्यावेळेस सुद्धा फळांची प्राप्ती होते, जेव्हा देश काळाच्या अनुसार त्या फळांच्या प्राप्तीची वेळ आलेली नसते. म्हणून शिक्षणामुळेच परदेशामध्ये व्यक्तीचा सन्मान होतो आणि आई ज्याप्रमाणे मुलाचे रक्षण करते त्याचप्रमाणे परदेशामध्ये शिक्षणामुळे व्यक्तींचे प्रत्येक प्रकारचे रक्षण होते आणि त्याला सुख नक्कीच प्राप्त होते. म्हणून आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये म्हटले आहे की विद्वान सर्वज्ञ पूजते आणि विद्वानांना सर्व ठिकाणी पूजतात आणि त्याला मान सन्मान नक्कीच दिला जात असतो. म्हणून 100 दुर्गुणी आणि मूर्ख मुलांपेक्षा एक गुणवान आणि विद्वान पुत्र असणे चांगले आहे. कारण रात्रीच्या वेळी हजारो ताऱ्यांपेक्षा एका चंद्रानेच रात्र प्रकाशित नक्कीच होते. परंतु मग या 100 चांदण्यांनी आणि 100 लोकांनी ते कसं प्रकाशित होणार आहे. म्हणून दीर्घ आयुष्याच्या मूर्ख पुत्रापेक्षा जन्मताच मरणारा पुत्र अधिक श्रेष्ठ असतो. कारण जन्मताच मरणारा पुत्र थोड्या वेळासाठी दुःखाचे कारण होतो, परंतु दीर्घ आयुष्याचा मूर्ख पुत्र जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत दुःख देत राहतो. आणि कोणी मुलं मूर्ख किंवा मतिमंद असले तर त्यामुळे आई वडील सदैव चिंतेत राहतात की यांचे काय होईल आणि दुःख त्यांना आयुष्यभर टोचत राहते. परंतु जर मूर्ख मुलगा जन्मताच मरण पावला तर तो धक्का त्यांना काही काळापर्यंत दुःखी करतो. आणि सांगण्याचा अर्थ हाच की ते मूर्ख अपत्य न होणेच चांगले असते आणि हेच यातच नक्कीच सुख आहे. पण ते देवाच्या हातात आहे, देव काय करेल हे फक्त देवाला माहिती असते. म्हणून अशिक्षित तसेच उपयुक्त नसलेल्या जागी किंवा गावामध्ये राहणे नीच व्यक्तीची सेवा आहे आणि अरुचर आणि अपौष्टिक भोजन करणे, मांडणारी स्त्री, मूर्ख मुलगा आणि विधवा मुलगी या 6 गोष्टी अशा आहेत ज्या अग्नीशिवाय शरीराला जाळत राहतात आणि शेवटपर्यंत ते जाळत तुम्हाला राहतील. म्हणून काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे व्यक्ती आयुष्यभर दुःखी राहतो आणि त्यामध्ये सर्वात प्रमुख ती जागा आहे जिथे त्याला नेहमी राहायचे आहे. आणि जर ती जागा बरोबर नसेल तर तिथे राहणाऱ्या लोकांचा आचार व्यवहार बरोबर नसेल तर तो व्यक्ती नेहमी दुःखी राहतो. आणि त्याच प्रकारे जर कोणाला नीच माणसाची नोकरी करावी लागली, अस्वच्छ शिळे आणि अपौष्टिक भोजन करावे लागले तरी देखील दुःखदायी आहे. आणि जर पत्नी भांडणारी असेल तर लहान लहान गोष्टीवर भांडण करत असेल तर गृहस्थाला सुख कसे मिळू शकते. मग त्याच प्रकारे मूर्ख मुलगा आणि मुलगी विधवा असेल तर क्लेश आयुष्यभर सहन करणे योग्य नसतो. म्हणून ज्याप्रमाणे दूध न देणाऱ्या व गर्भधारण न करणाऱ्या गायीपासून कोणताही फायदा नाही, त्याप्रमाणे जर पुत्र देखील विद्वान आणि आई वडिलांची सेवा नक्कीच करणारा नसेल तर त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा फायदा हा होऊ शकत नाही. म्हणून जी गाय दूध देत नाही तर ती गर्भधारण करू शकलच नसेल तर अशा गायीला पाळणे कोणी देखील व्यक्ती पसंत करणार नाही. त्याच प्रकारे अशा पुत्रांपासून देखील कोणताही फायदा नाही आणि जो शिकलेला नसेल आणि आईवडिलांची सेवा करत नसेल त्या पुत्रांपासून नक्कीच फायदा नसतो. म्हणून तुम्ही फक्त नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये
उजळ आणि चांगल्या प्रकारे तुम्ही लक्ष द्यायचे आहे आणि त्या प्रकारे लक्ष देऊन तुम्ही त्या गोष्टींना मिळवून तुम्ही शांत चित्ताने आपले आयुष्य काढू शकता आणि त्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टीही आत्मसात करू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या की अभ्यासासाठी शास्त्र हे विष असते आणि अर्जुना अर्थात जेवण योग्य प्रकारे पचले नाही तर मग ते जेवण हे भोजन विष सारखे हानिकारक असते. आणि निर्धन आणि दरिद्री व्यक्तीसाठी समाजामध्ये राहणे विषा समान असते आणि वृद्ध व्यक्तीसाठी तरुण स्त्री विषा समान असते. म्हणून मनुष्याने सतत अभ्यासाद्वारे शास्त्राचे ज्ञान प्राप्त करायला पाहिजे आणि जर त्याने शास्त्राच्या ज्ञानासाठी नेहमी अभ्यास केला नाही तर त्याला योग्य ज्ञान प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणून ते विषासारखे दुःखदायी असते. त्याच प्रकारे पोटामध्ये अपचन झालेल्या परिस्थितीमध्ये देखील उत्तमोत्तम जेवण केले गेले तर ते विषासारखे त्रासदायक ठरेल. आणि गरीब व्यक्ती एखाद्या सभेत सोसायटी अथवा समाजामध्ये जातो तिथे त्याला कोणी न विचारल्यामुळे त्याला विषाचा घोट प्यावा लागतो. आणि वृद्ध व्यक्तीने जर तरुण स्त्रीबरोबर विवाह केला तर त्याचे जीवन अत्यंत कष्टमय होते, कारण वयातील फरकांमुळे विचारांमधील देखील फरक असतो आणि याच गोष्टी क्लेशाचे कारण बनतात. त्याच प्रकारे एक वृद्ध व्यक्ती शारीरिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे कोणत्याही नवतरुणीच्या नक्कीच चांगल्या प्रकारचं ते सुखही देऊ शकत नाही. म्हणून व्यक्तीने अशा धर्माचा त्याग करावा ज्यामध्ये दया आणि ममता इत्यादींचा अभाव असेल आणि त्याच प्रकारे अशा गुरुचा देखील त्याग करावा ज्याच्याजवळ विद्या नसेल. आणि नेहमी रागावणाऱ्या पत्नीचा देखील त्याग नक्कीच करावा. आणि बंधू बांधवांमध्ये प्रेम अथवा स्नेहाचा अभाव असेल त्याच्यापासून नक्कीच देखील दूर राहिले पाहिजे. प्रत्येक धर्माकडून अपेक्षा केली जाते की त्याने दया, अहिंसा आणि प्रेमाचा संदेश द्यावा. जर त्या धर्मामध्ये या गोष्टी नसतील तर अशा धर्माचा देखील त्याग करावा. म्हणून गुरुचे कर्तव्य ज्ञान देणे आहे आणि जर तो अशिक्षित आणि मूर्ख असेल तर त्याला गुरु बनवण्यात कोणताच फायदा नाही. आणि नक्कीच तुम्ही बंधू बांधव व्यक्तीच्या दुःखामध्ये कामाला येतात आणि जर त्यांच्यामध्ये स्नेह आणि प्रेमाचा भाव असेल तर मग तुम्ही त्यांना नक्कीच सोडलं नाही पाहिजे आणि अभाव असेल तर सोडून दिलं पाहिजे. अशा बंधू बांधवांचा काही फायदा नाही, त्यांचा देखील त्याग तुम्ही करावा. जो मनुष्य अधिक पायी चालतो अथवा सतत यात्रेमध्ये असतो तो लवकर वृद्ध होतो आणि जर घोड्यांना नेहमीच बांधून ठेवले तर ते देखील लवकर म्हातारे होतात. आणि स्त्रियांबरोबर जर समागम केले नाही तर त्या नक्कीच लवकर वृद्ध होतात. आणि अशा प्रकारे मनुष्याचे कपडे उन्हामुळे लवकर फाटतात आणि अर्थात ऊन त्यांना लवकर जीर्ण करते. आणि जे लोक नेहमी पायी चालत राहतात त्यांचे सर्व नियम भंग पावतात आणि त्यामुळे ते वृद्ध लवकर वृद्धत्वाचे शिकार होतात, कारण नेहमी चालत राहिल्याने अथवा प्रवास करीत राहिल्याने त्यांच्यावर आरोग्यावर वाईट परिणाम पडतो. आणि ज्या घोड्याला नेहमी बांधून ठेवले जाते आणि कधी मोकळे सोडले जात नाही अथवा रथ स्वारीसाठी कामाला आणले जात नाही तो देखील लवकर म्हातारा होतो. म्हणून समजूतदार व्यक्तीचे कर्तव्य आहे की त्याने खालील गोष्टींचे प्रत्येक वेळी लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यांच्या संबंधामध्ये विचार करीत राहावे की माझा वेळ कसा आहे, माझे मित्र कसे आहेत आणि मी त्या जागी राहतो ते कसे आहे आणि माझे उत्पन्न आणि माझा खर्च किती आहे, मी कोण आहे, माझी शक्ती काय आहे, अर्थात मी काय करण्यामध्ये समर्थ आहे. आणि व्यक्तीने या गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करीत राहावा आणि त्यांचे मनन करीत राहावे. जन्म देणारा पिता, योग्य पवित्र करणारा गुरु, विद्या देणारा शिक्षक, अन्न देणारा, भयापासून मुक्त ठेवणारा, या 5 व्यक्ती पितर मानल्या गेल्या आहेत. आणि चाणक्याचे मत आहे की या 5 व्यक्तींना नेहमी संतुष्ट ठेवावे, त्यांचा सन्मान करावा. म्हणून राजाची पत्नी, गुरुची पत्नी, मित्राची पत्नी, पत्नीची आई अर्थात सासू आणि जन्म देणारी आपली आई या 5 माता मानल्या गेल्या आहेत. एवढं लक्षात ठेवायला हवं. म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या द्विजाती म्हटले गेले आहे आणि त्यांचा देव यज्ञ आहे आणि मुनींचा देवता यांच्या हृदयामध्ये निवास करतात. मूर्खासाठी अथवा अल्प बुद्धिवाल्यांसाठी मूर्तीच देवता आहे. आणि ज्या व्यक्ती पारदर्शी असतात त्यांची दृष्टी समान असते आणि ते सर्व स्थानावर परमेश्वर विद्यमान आहे असे मानतात. आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांच्या द्विजाती यांसाठी मानले जाते, कारण मातेपासून जन्म घेतल्यानंतर गुरु त्यांचा उपनयन संस्कार करतात आणि त्यांच्यासाठी हवन यज्ञच त्यांची देवता आहे. म्हणून मुनींच्या हृदयामध्ये देवतांचा निवास असतो आणि अर्थात ज्यांची पूजा करतात ते कायम त्यांच्या हृदयामध्ये विद्यमान राहतात. आणि जी व्यक्ती सर्व स्थानांना एक समान मानते त्यासाठी परमेश्वर सर्व व्यापक असतो आणि ते संसाराच्या प्रत्येक कणाकणामध्ये त्याला नक्कीच बघत असतात. म्हणून चाणक्याचे म्हणणे आहे की जेव्हा जीव गर्भामध्ये असतो तेव्हा त्यांचे वय, कर्म, धन, विद्या आणि मृत्यू इत्यादी गोष्टी निश्चित होतात. अर्थात मनुष्य जन्माबरोबर निश्चित कर्माच्या बंधनाने बांधला जातो आणि तो तसंच जन्माला सुद्धा येत असतो. म्हणून आर्य चाणक्य नक्की श्लोकात म्हणतात की धर्माचे रक्षण करण्यास धन उपयोगी पडते आणि विद्या सरस्वतीचे रक्षण करण्यास योगाची मदत होते. म्हणून गोड बोलण्याने राजाचे रक्षण होते तर चांगल्या गुणांनी युक्त अशा स्त्रीमुळे घराचे रक्षण नक्कीच होत असते. आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य इत्यादी द्विजांसाठी अग्निहोत्र गुरुसारखे आदरणीय आहे. आणि 4ही वर्णांमध्ये ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ, अधिक श्रेष्ठ आणि आदरणीय मानले जातात.
म्हणून पत्नीसाठी पती गुरुसारखा आदरणीय असतो आणि घरामध्ये येणारा अतिथी सर्वांच्या आदर सत्काराच्या योग्य मानला गेला आहे. म्हणून ब्राह्मणाचे कर्तव्य आहे की अग्निहोत्र इत्यादी कर्म नित्य नियमाने व आदरपूर्वक करीत राहावे आणि अग्निहोत्राचे वातावरण शुद्ध होते आणि मनुष्याचे आरोग्य आणि पर्यावरण सुधारण्यासाठी होम हवन यज्ञ इत्यादी करणे आवश्यक मानले गेले आहे. म्हणून लोकांना विद्येचे दान देतात आणि पत्नीसाठी तिचा पतीच आदरणीय गुरु असतो, कारण तोच तिचे पालन पोषण आणि तिचा सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो आणि घरामध्ये आलेल्या अतिथीचा आदर सत्कार सर्व लोकांनी करायला पाहिजे, कारण तो अत्यंत थोड्या काळासाठी कोणातरी घरी जात असतो. म्हणून ज्या प्रकारे सोने खरे आहे की खोटे याची परीक्षा 4 प्रकारांनी केली जाते. त्याला दगडावर घासले जाते, कापून बघितले जाते, तापवले जाते आणि कुठून त्याची तपासणी केली जाते. म्हणून त्याच प्रकारे मनुष्याची पारख देखील 4 गोष्टींमधून होते. या गोष्टी त्यांची सज्जनता, त्यांचे गुण आणि त्यांचा आचार वागणूक आहेत आणि या गोष्टी बघून कोणतीही व्यक्ती चांगली किंवा वाईट आहे याचा अंदाज केव्हा केला जाऊ शकतो आणि हे बघितले जाते की त्यांच्यामध्ये त्यागाची भावना आहे आणि की नाही. म्हणून त्यांचे चरित्र आणि गुण श्रेष्ठ आहेत अथवा नाही आणि त्यांची वागणूक कशा प्रकारची आहे हे नक्कीच बघितले जात असते. म्हणून संकट प्रत्येक मनुष्यावर येतात, पण बुद्धिमान व्यक्ती संकट आणि आपत्तींना घाबरतो, परंतु त्याने तोपर्यंत घाबरू नये जोपर्यंत त्याच्या डोक्यावरून येऊन पडत नाही. जेव्हा संकट आणि दुःख येईल तेव्हा व्यक्तीने आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि एकाच आईच्या पोटातून आणि एकाच नक्षत्रामध्ये जन्मलेली मुलं गुण कर्म आणि स्वभावाने एक सारखी नसतात. जसे बोराच्या वृक्षाची सर्व फळं आणि त्यांचे काटे एक सारखे नसतात, त्यामध्ये अंतर असते. त्याच प्रकारे चाणक्याने बोर आणि काट्यांची उपमा एक विशेष तयार करून दिली आहे. आणि एकाच बोराच्या झाडावर लागलेली सर्व फळं गोड नसतात. बोराच्या झाडावर काटे देखील असतात, पण ते काटे एकसारखी काटेरी नसतात. त्याच प्रकारे हे आवश्यक नाहीये की एकच आई वडिलांच्या आणि एकाच नक्षत्रामध्ये जन्मलेल्या मुलांचे गुण कर्म आणि स्वभाव एक सारखा असेल. सामान्यतः असे बघण्यात येते की एकाच आई वडिलांची मुलं वेगवेगळ्या स्वभावाची असतात. त्याचे नशीब देखील वेगवेगळ्या दिशांमध्ये कार्य करते आणि त्यांच्या आवडी एकसारख्या नसतात. म्हणून चाणक्याचे म्हणणे आहे की कोणत्याही अधिकारी अथवा ऑफिसर लोभरहित नसतो. तो व्यक्ती थाटामाटात राहतो, अर्थात शृंगारावर प्रेम करणारा असतो आणि त्यांच्यामध्ये कामवासना अधिक प्रमाणात असते आणि व्यक्ती चतुर नसतो. तो मधुर भाषण करणारा देखील नसतो आणि स्पष्ट बोलणारा व्यक्ती कधीही धोका देत नाही. म्हणून सामान्यतः बघितले जाते की ज्या व्यक्तीमध्ये मोठं होण्याची लालसा असते तो अधिकार प्राप्त करू शकतो आणि जो स्वतःच्या शरीराला चांगले कपडे आणि सुगंध इत्यादीने सजवतो अशा व्यक्तीमध्ये कामवासना नक्कीच अधिक प्रमाणात असते. म्हणून मूर्ख आणि बाळवट या व्यक्ती मधुर भाषणी नसतो आणि सामान्यतः असे बघितले जाते की जो व्यक्ती स्पष्ट बोलतो तो कोणालाही धोका देत नाही आणि तो नेहमी खरा बोलत असतो. म्हणून मूर्ख लोक विद्वान लोकांबरोबर वैराची भावनाच ठेवतात आणि गरीब आणि निर्धन लोक धनवान लोकांना आपले शत्रू समजतात. म्हणून वैश्याकुलीन स्त्रियांबरोबर द्वेषभाव ठेवणारा आणि विधवा स्त्री सुवासिनी स्त्रियांमध्ये आपले शत्रू समजतात आणि या सृष्टीचा नियम देखील आहे. म्हणून एक दुसऱ्यांच्या विरुद्ध परिस्थिती असणारे लोकच एखाद्या दुसऱ्याला एकमेकांचे शत्रू समजतात. आणि खरे तर मूर्ख लोकांनी विद्वान लोकांचा आदर करायला पाहिजे, त्यामुळे त्यांना देखील काही फायदा होऊ शकतो. परंतु ते विद्वानांचा सन्मान करण्याऐवजी त्यांच्याबरोबर शत्रुता ठेवतात आणि त्याच प्रकारचे निर्धन आळशी लोक मानतात की श्रीमंत व्यक्ती दुसऱ्यांना लुटून हिसकावून श्रीमंत होतात, पण त्यांना हे माहीत नसते की श्रीमंत व्यक्तीने ते धन जमवायला किती कष्ट केलेले आहे आणि किती कष्ट घेतलेले आहे. म्हणून त्याच प्रकारे वैश्य देखील कुलीन स्त्रियांचा द्वेष करतात आणि विधवा स्त्री सुवासिनींना दुष्ट भावनेने बघतात. म्हणून आळसामुळे विद्या नष्ट होते, दुसऱ्यांच्या हातामध्ये गेलेल्या स्त्रीचा नष्ट होतात आणि अल्प बी टाकल्याने शेत बेकार होते. त्याच प्रकारे सेनापती मारला गेल्यावर सेना समाप्त होत असते. याचाच भावार्थ हा आहे की विद्या मिळवण्यासाठी व्यक्तीने आळशीपणाचा त्याग करावा. आळशी मनुष्य कोणत्याही गुणाला प्राप्त करू शकत नाही. परपुरुषाकडे जाणाऱ्या स्त्रीचा धर्म नष्ट होतो आणि अर्थात दुसऱ्याच्या अधिकारात गेल्यामुळे स्त्रीचे सतीत्व कायम राहत नाही. म्हणून जर शेतामध्ये बी पेरताना कंजूसपणा केला आणि बी कमी टाकले तर चांगले पीक येणार नाही. आणि सेनेचे बळ सेनापतीमुळे कायम असते आणि जेव्हा सेनापतीच मारला जातो तेव्हा सेनेचे हारणे नक्की स्वाभाविक होऊन जाते. म्हणून ज्या व्यक्तींना उत्तम विद्या प्राप्त करायची असते ते निरंतर प्रयत्न करीत राहतात आणि जर त्यांनी पुन्हा पुन्हा अभ्यास केला नाही तर विद्येचे प्राप्त होणे अशक्य आहे. आणि कोणत्याही गुणाचे स्थिर होणे, यश कीर्ती पसरणे, प्रसिद्ध होणे आणि गौरवाच्या दृष्टीने बघितले जाणे त्यांच्या उत्तम गुण कर्म आणि स्वभावामुळे होते. जर गुण कर्म आणि स्वभाव श्रेष्ठ असेल तर कुळाचा गौरव होऊ शकत नाही. त्याच प्रकारे श्रेष्ठ आणि आर्य व्यक्तीची ओळख त्यांच्या चांगल्या गुणांमुळे होते. म्हणून कोणती व्यक्ती रागवल्याने त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहून समजते, कारण रागवल्यामुळे व्यक्तीचे डोळे नक्कीच लाल होत असतात.
म्हणून धनाने धर्माचे रक्षण केले जाते. विद्येला योगाद्वारे वाचवले जाऊ शकते. मधुरतेने राजाला वाचवले जाऊ शकते आणि चांगली पत्नी घराची रक्षक असते. धर्माच्या रक्षणासाठी देखील धनाची गरज असते. धर्म कर्म देखील धनाद्वारे संपन्न होऊ शकते आणि दुसऱ्यांवर उपकार करणे, दान देणे, मंदिर इत्यादींचे निर्माण इत्यादी कार्य धर्म मानले जातात. आणि विद्या कायम ठेवण्यासाठी चतुरार्थपूर्वक त्यांचा अभ्यास करण्याची गरज असते. म्हणून म्हटले गेले आहे की विद्या योगेने रक्षते. राजाचे रक्षण त्यांच्या मधुर व्यवहारामुळे होते. आणि जर शासक क्रूर असेल तर प्रजा बंड करू शकते. म्हणून राजाचे कर्तव्य आहे की त्याने मधुर आणि उदार व्यवहाराने आपले राज्य नष्ट होण्यापासून वाचवावे. आणि राजाचा आपल्या प्रजेबरोबरचा व्यवहार दयाळूपणाचा असावा. आणि जोपर्यंत स्त्रियांना आपल्या सतीत्वाचे लक्षात असते, तिच्या मनामध्ये आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा असते, तोपर्यंत घर शाबूत राहते आणि अर्थात कुटुंब नष्ट होत नाही. पण जेव्हा ती आपल्या शील आणि सत्व गुणांचा त्याग करते तेव्हा घर नक्कीच नष्ट होत असते. म्हणून विद्वान व्यक्तीच्या विद्वत्तेची निंदा करणारे शास्त्रानुसार जे श्रेष्ठ आचरण आहे आणि त्याला व्यर्थ म्हणणारे, धीर गंभीर आणि शांत राहणाऱ्या व्यक्तींच्या ढोंगी आणि पाखंडी म्हणणारे लोक दुःखी होतात. आणि त्यांच्या आशा करण्याने त्यांना कोणताही फायदा मात्र नक्कीच होत नाही. म्हणून अनेक लोकांची ही सवय असते की विद्वान पंडिताच्या विद्वत्तेला ते व्यर्थ म्हणतात आणि निंदा करतात. आणि शास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या नियमांप्रमाणे आचरण करणाऱ्या व्यक्तीला देखील ते व्यर्थ आचरण करणारा म्हणतात. आणि शांत आणि गप्प राहणाऱ्या व्यक्तीला लोक कमजोर समजायला लागतात आणि त्यांच्या गप्प राहण्याला त्यांची कमजोरी समजली जाते. म्हणून विद्वान व्यक्तीचे श्रेष्ठ आचरण करणाऱ्या पुरुषाचे, धीर गंभीर आणि शुद्ध आचरण करणाऱ्या व्यक्तीचे काही देखील बिघडत नाही. परंतु जे त्यांची निंदा करतात ते सदैव दुःखी मात्र असतात. म्हणून दान देण्याने दारिद्र्य नष्ट होते. चांगल्या आचरणाने कष्ट दूर होतात. मनुष्याची दुर्गती समाप्त होते. म्हणून आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की दान देण्याने दारिद्र्य नष्ट होत असते. आणि अनेक भारतीय संतांनी देखील सांगितले आहे की दान देण्याने धन घटत नाही. आणि व्यक्ती चांगले गुण, नम्र व्यवहार आणि सुशीलतेमुळे आपले कष्ट दूर करतो. कारण सर्व लोक सद्गुणी आणि सुशील व्यक्तीला मोठं करण्याची इच्छा ठेवतात. परमेश्वर प्रत्येकाची सहायता करतो. जो व्यक्ती नित्य नियमाने परमेश्वराची प्रार्थना करतो तो सदैव दुर्गुणांपासून दूर राहतो. आणि त्यांना कोणाही व्यक्तीला भिण्याची गरज नसते आणि ना ते संकट आल्यावर भयभीत होतात. म्हणून काम वासनेसारखा कोणताही दुसरा रोग माणसाला नसतो आणि नसू शकतो. म्हणून व्यक्तीचा क्रोध त्यासाठी आगीचे काम करतो आणि त्याचा स्वतःचा स्वभाव आणि क्रोध त्याला जाळतो. आणि ज्ञानापेक्षा जगामध्ये सुख देणारी दुसरी कोणतीही वस्तू या जगात कुठे मिळणार नाही. आणि जो व्यक्ती विवेकबुद्धीने काम करतो तो नेहमी सुखी राहतो आणि तो दुःखांच्या अडचणीत नक्कीच चक्रात अडकत नाही. म्हणून म्हटले गेले आहे की या जगामध्ये ज्ञानापेक्षा मोठे कोणतेही सुख नाही आणि कोणतेही सुख मोठे असू शकत नाही. म्हणून ज्या प्रकारे मनुष्य एकटा जन्म घेतो त्या प्रकारे त्याला एकट्यालाच पाप आणि पुण्याचे फळ भोगावे लागते आणि एकट्यालाच अनेक प्रकारचे कष्ट भोगावे लागतात. अर्थात त्याला एकट्यालाच नरक यातना भोगावे लागतात आणि एकट्यालाच मोक्ष प्राप्त होतो. म्हणून मनुष्याच्या मृत्यूचक्राच्या चक्रामध्ये कोणीही त्याची सोबती करीत नाही. तो जेव्हा जन्म घेतो आणि जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा देखील एकटा असतो. आणि अर्थात मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घेणे आणि मृत्यू पावणे या चक्रामध्ये एकट्यालाच फिरावे नक्कीच लागत असते. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, चाणक्याने मनुष्याने एकट्यानेच नरकामध्ये जाण्याची गोष्ट सांगितली आहे. नरक आणखी काही नाही तर मनुष्याद्वारा भोगल्या जाणाऱ्या कष्टांचे नावच नरक आहे. अशा प्रकारे मनुष्य एकटाच कष्ट भोगण्यासाठी विवश असतो आणि त्यांच्या कष्टांमध्ये सहानुभूती प्रकट केली जाऊ शकते, पण त्यांच्या कष्टांना वाटले जाऊ शकत नाही. तर त्याने चांगली कर्म केली तर तो जन्म मृत्यूच्या चक्रातून निघून मोक्ष प्राप्तीसाठी देखील एकटाच नक्कीच जात असतो आणि त्यामध्ये कोणालाही हिस्सा मागण्याचा अधिकार नसतो. अर्थात व्यक्तीला स्वतःची सुख दुःख स्वतःच भोगावी नक्कीच लागत असतात. म्हणून ज्याला ब्रह्मज्ञान माहीत नाही त्याच्यासाठी स्वर्ग काडीसारखा तुच्छ आहे आणि शूरवीरांसाठी जीवन काडीसारखे असते. जितेंद्रिय अर्थात संयमी व्यक्तीसाठी स्त्री काडी समान असते आणि इच्छारहित निर्भोगी मनुष्यासाठी सर्व जग हे काडीसारखे असते. म्हणून ज्या मनुष्याला ब्रह्मज्ञानाची माहिती आहे त्यासाठी स्वर्गाचे दार नक्कीच काही महत्व नसते. म्हणून विद्वान व्यक्तीच्या संबंधांमध्ये म्हटले गेले आहे की जिथे जातो तिथे त्याचा सन्मान असतो. आणि असे याकरता म्हटले गेले आहे की परदेशामध्ये विद्या मनुष्याची सर्वात मोठी मित्र असते आणि घरामध्ये सती साध्वी पत्नीमुळे ती पती आणि कुटुंबाचा मान सन्मान वाढतो. आणि रोग्याने जर औषध घेतले नाही तर त्याचा रोग कसा बरा होईल. म्हणूनच रोग्यासाठी औषध त्याच्या सगळ्यात खरा मित्र मानला गेला आहे. आणि जो व्यक्ती मृत्यू पावला आहे त्याचा सर्वात मोठा मित्र त्याचे धर्म कर्म असते, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून समुद्रामध्ये पाऊस पडणे आणि भोजनाने तृप्त झालेल्या मनुष्याला परत भोजन करवणे आणि श्रीमंत लोकांना दान देणे आणि दिवसा दिवाळा जाळणे आणि इत्यादी गोष्टी व्यर्थ ठरतात. म्हणून ढगातील पाण्यासारखे नक्कीच पाणी सर्वात अधिक पवित्र याकरता मानले जाते
कारण ते आरोग्यवर्धक असते. आणि ज्या व्यक्तीमध्ये आत्म्याचे बल आहे, अर्थात ज्याच्यामध्ये हिंमत आहे, त्याला कोणत्याही अन्य बलाची गरज नसते. आणि कारण आत्मबल अधिक आणि शरीर आणि इंद्रिय बलापेक्षा देखील मोठे आहे. आणि चाणक्याने नेत्रज्योतीला सर्वात अधिक उपयोगी मानले आहे, कारण नेत्रातील ज्योतीशिवाय मनुष्याचे संपूर्ण जग अंधकारमय होईल. आणि म्हणून एक गोष्ट बरोबर आहे, आणि ज्याच्याबरोबर अन्नाला देखील मनुष्यासाठी सर्वात अधिक प्रिय म्हटले गेले आहे. आणि नक्कीच मनुष्य इतर 56 प्रकारचे भोजन करतो, पण त्यामध्ये जर अन्नाचा अंश नसेल तर मग त्याची तृप्ती होणार नाही. मनुष्य अन्नाला मनुष्यासाठी सर्वात अधिक प्रिय म्हटले गेले आहे. आणि अधिक प्रिय देखील ते आहे सुद्धा, कारण त्यातूनच मनुष्य हा जगत असतो. आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात तो आपलं पोट नक्कीच भरत असतो. म्हणून फक्त आपण पोट भरत असतो, तसंच आपण नामस्मरणाने आपलं पोट नक्कीच भरावं. आणि स्वामींचं नामस्मरण आपण नक्कीच करावं. त्याने आपल्याला नक्कीच सुख आणि समाधान या दोन्ही गोष्टी लाभत असतात. आणि आपण दोन्ही गोष्टींचा उपभोग नक्कीच घेत असतो. म्हणून आपण नक्कीच स्वामींची सेवा केली पाहिजे आणि स्वामींच्या अधीन नक्कीच राहिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल, स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.